will share the screen. Meanwhile, please wait. I'm sharing the screen. Please wait for a few minutes. Yes, here it is. Are you able to see the screen? Everyone? Screen is visible and the voice is audible. So we can start. So let's move towards the last part of this particular unit. The last part of this particular chapter, analysis of rates. Already we have started our communication regarding this. We have completed most of the part, that is definition, then factors affecting the rate analysis, then important, the terminologies, and a few examples. So what is rate analysis? What are the factors, need of the rate analysis, then terminologies. Okay. In the terminologies, I just give some highlights about this. Basically, while working on the site, we are having three categories of the labors. So we called it as the first class labor, second class labor, and unskilled, or skilled and unskilled. Major two. In skilled, we are having again two categories. The labor charges can be obtained from the schedule of rates, that is SSR, and 30% of the skilled labor in data should be taken as first class, and remaining 70% as second class. So whenever you are working on the site, please remember at least 30% laborers you are having of the first class. ठीक आहे. एक चांगल्या दर्जाचं काम करणारे कामगार तुमच्याकडे पाहिजेत 30% तरी, आणि 70% सेकंड क्लास स्किल्ड वर्कर्स, स्किल्डच पाहिजेत. आणि रेस्ट टीम मध्ये अनस्किल्ड वर्कर्स मध्ये मग मेल आणि फिमेल मजदूर की जी छोटी छोटी कामं करतील. ठीक आहे. पेट्टी वर्क ज्याला म्हटलं जातं, वाळू चाळणे किंवा अजून काही छोटी मोठी कामं, मटेरियल या पोझिशनवरून, या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन देणे किंवा क्लिनिंग, अशी काही कामं करण्यासाठी तुम्ही अनस्किल्ड वर्कर्सचा यूज करू शकता. बांधकामासाठी सुद्धा यूज करू शकता, त्यांना राईट डिरेक्शन देऊन. त्यानंतर आहे लीड स्टेटमेंट, जे मी तुम्हाला दोन शब्द वापरतोय, लीड आणि लिफ्ट. तर लीड स्टेटमेंट काय अर्थ आहे याचा? द डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ द अवेबिलिटी ऑफ द मटेरियल and the construction site is known as lead, and it is calculated in kilometer. The distance between the source of availability of the material and the construction site, okay, is called as lead, and it is calculated in kilometers. The conveyance cost of the material depends on the lead. The lead statement will give you the total cost of materials per unit, including the first cost, convenience, loading, unloading, and stacking charges. मी परत एकदा सांगतोय, लीड आणि लिफ्ट या दोन गोष्टी, एखाद्या ठिकाणी जी सॉइल एक्सकॅव्हेट करतोय, ठीक आहे, सॉइल असेल किंवा इतर काय पार्ट, त्याचं एक्सकॅव्हेशन किती डेप्थ आणि तो किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स, किती अंतरापर्यंत तुम्ही त्याचा स्टॉक पायलिंग करताय, म्हणजे तो साठवून नेऊ शकताय. ठीक आहे. हा प्रमुख मुद्दा असतो. आणि या लीड स्टेटमेंटचा मिनिंग जो त्यांनी इथे क्लिअरिफाय केलेला की डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ अवेबिलिटी ऑफ द मटेरियल अँड द कन्स्ट्रक्शन साईट. मग जे मटेरियल तुम्ही एक्सकॅव्हेट केलंय, त्या मटेरियल तुम्ही कुठेतरी स्टॉक पाईल करणार आहात आणि तेच मटेरियल तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती यूज करताय. हे जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात, that distance we can calculate in kilometers, and that is considered as a lead statement. Okay. परत यामध्ये ते हायलाइट केलेलेच आहे, जो पॉइंट मी तुम्हाला सांगितलाय, लोडिंग अँड अनलोडिंग अँड स्टेकिंग, म्हणजे स्टॉक पाईल करणं त्याचं. ठीक आहे, मटेरियल एक्सकॅव्हेट केलेलं. दॅट इज नथिंग बट द लीड स्टेटमेंट. सो सम टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ द लीड स्टेटमेंट बघा. इन द पीपीटी यू कॅन सी द रफ स्टोन कॉस्ट पर सोर्स इज 260 रुपीज पर मीटर क्यूब आहे. लीड इन किलोमीटर 18 किलोमीटर. कन्व्हेन्स चार्जेस ₹5 पर क्युबिक मीटर. ठीक आहे. त्यानंतर सँडचा आहे ₹12 पर क्युबिक मीटर चार्ज आहे. लीड इन किलोमीटर 25 किलोमीटर पर्यंत तुम्ही नेऊ शकताय. ठीक आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि त्याचा कन्व्हिनियन्स चार्ज हा ₹4 असणार आहे. त्यानंतर अनालिसिस ऑफ रेट्स फ्रॉम द लीड स्टेटमेंट. ठीक आहे.
मग टोटल कन्व्हिनियन्स चार्ज 5 रुपये आहे. 18 किलोमीटर तुम्ही जाऊ शकताय. कन्व्हिनियन्स चार्ज मग 18 गुणिले 5 90 रुपये. टोटल कॉस्ट किती येते? 260 अधिक 90 350 रुपये. ठीक आहे, हे खाली त्या स्टेटमेंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. हा एक्स्ट्रा पार्ट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला लीड स्टेटमेंट काय असतं हे समजलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, आपण मटेरियल ट्रान्सपोर्ट करतोय एक्सकॅव्हेट केलेलं, ते ट्रान्सपोर्ट काहीतरी डिस्टन्स वरती करतो, मग ते किलोमीटर मध्ये घेतो. 0.1 किलोमीटर असू द्या, 0.2 किलोमीटर असू द्या, कारण हा लीड आणि लिफ्टचा पार्ट परत तुमच्या पुढच्या टॉपिक मध्ये इन डिटेल आहे, त्यावेळेस हे डिस्कशन करणार आहोत. आता जस्ट काही इंट्रोडक्टरी पार्ट मला सांगायचा आहे, त्यासाठी हा पार्ट घेतलाय मी. तर ते मटेरियल ट्रान्सपोर्ट किती डिस्टन्स वरती करतोय, त्याचं स्टॉक पायलिंग कसं करतोय, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा चार्ज, दॅट इज नथिंग बट आवर लीड स्टेटमेंट. ठीक आहे, दीज आर व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू, जसे SSR मध्ये रेट बदलतील त्यानुसार बदलतील. ठीक आहे, मग लीड याचा अर्थ ड्युरिंग दी, अगेन दॅट इज आवर लीड स्टेटमेंट अँड दिस इज lead is nothing but during the earthwork the average horizontal distance between the center of excavation to the center of deposition. As I said earlier and again I am repeating the same thing, मटेरियल एक्सकॅव्हेट केलेलं आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स वरती काही एका हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आणि तिथे त्याचं स्टॉक पायलिंग करतो. मग सेंटर ऑफ एक्सकॅव्हेशन पासून सेंटर ऑफ डिपोजिशन हे जे डिस्टन्स असतं त्याला लीड म्हटलं जातं. अँड लीड इज नॉर्मली कॅल्क्युलेटेड इन मल्टिपल ऑफ 50 meters. I hope now it is very clear to you. And second definition is nothing but lift. Similarly, during the earthwork, the average height through which, not height that we can consider as a depth or height, it may anything, through which the soil has to be lifted from the source and to the place of spreading. म्हणजे again from the center of excavation जिथे तुम्ही लिफ्ट करणार आहात to the center of deposition. ठीक आहे, मग ज्या हाईट पासून तुम्ही लिफ्ट करताय, ठीक आहे, through which you are depositing this lifting the soil, that height we called it as a lift. मग पहिला लिफ्ट किती पर्यंत घेतात? The first lift is taken up to 2 meters, the extra lift is counted up to 1 meter and after the first lift and so on. ठीक आहे, मग हे लीड आणि लिफ्टचे डेफिनेशन्स लक्षात ठेवा. लीड म्हणजे काय? ड्युरिंग द अर्थवर्क द ॲव्हरेज हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ एक्सकॅव्हेशन टू द सेंटर ऑफ डिपोजिशन इज नोन एज लीड. लीड म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं 50-50 मीटरच्या स्पॅन मध्ये कॅल्क्युलेट करताय. ठीक आहे, ठीक आहे. अँड लिफ्ट इज नथिंग बट व्हर्टिकल, मीन्स तुम्ही किती सॉइल लिफ्ट करताय, एक्सकॅव्हेट करताय. ठीक आहे, मग त्याला म्हटलं जातं लिफ्ट. ठीक आहे, that lift is taken up to the span, is taken in the span of 2 meters. Okay. This is just additional information for you. So typical example they have mentioned. Let us say we need to calculate number of lifts when soil is to be lifted 3.5 meter from the source. So up to 2 meter पहिला लिफ्ट आहे, दुसरा लिफ्ट असणार आहे 1 मीटरचा, तिसरा लिफ्ट असणार आहे 0.5 मीटरचा. ठीक आहे, मग किती लिफ्ट झाले आपले? तर 3 लिफ्ट झाले. अप टू 2 मीटर पहिला लिफ्ट असणार, त्याच्या खाली 1 मीटर, जसे प्रिव्हियस स्लाइड मी परत एकदा दाखवतोय. द एक्स्ट्रा लिफ्ट इज काउंटेड अप टू 1 मीटर आफ्टर द फर्स्ट लिफ्ट, म्हणजे पहिला लिफ्ट हा 2 मीटरचा घ्यायचा आहे, त्यानंतर 1 मीटरने घ्यायचा आहे अँड सो ऑन. ठीक आहे, मग इथं तुम्ही बघताय 3.5 मीटर खाली जाते, तुम्ही सॉइल एक्सकॅव्हेट करताय. पहिला लिफ्ट तुमचा 2 मीटर पर्यंतचा आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा चेंज होणार नाही. दुसरा लिफ्ट 1 मीटरचा आहे, 2 मीटर नंतर 1 मीटरच्या डिस्टन्सने जाणार आहेत आपण. ठीक आहे, मग दुसरा लिफ्ट आहे 1 मीटरचा, मग हे किती झाले? 2 लिफ्ट. मग राहिलेलं डिस्टन्स किती रे? 2 अधिक 1 3 मीटर झाले. टोटल लिफ्ट किती केले? 3.5. म्हणजे राहिलेलं लिफ्ट किती? 0.5 मीटरचं, ते एक सेपरेट लिफ्ट झालं. मग असे किती लिफ्ट आले याच्यामध्ये? 3 लिफ्ट. समजलं एक्झाम्पल? लिफ्ट कसं कॅल्क्युलेट करतोय, किती लिफ्ट होत आहेत. समजले सर्वांना? काही याच्यामध्ये डाऊट आहे? नेहमी लक्षात ठेवा, दिस पॅरामीटर्स आर कॉन्स्टंट. पहिलं लिफ्ट हे 2 मीटर साठीच कॅल्क्युलेट करत असतो आपण. पहिलं जे लिफ्ट आहे हे 2 मीटर साठी. ठीक आहे, दुसरं त्याच्यानंतरची जी काही लिफ्ट असेल, सपोज 10 मीटर डेप दिली, ठीक आहे, 10 मीटर दिली, तर मग इथे नंबर ऑफ लिफ्ट किती आले सांगा बरं मला. पहिलं लिफ्ट 2 मीटरचं आहे, त्याच्यानंतर 1 मीटरच्या स्पॅननी लिफ्ट टाकायचे असतात. किती असतात? 1 मीटरच्या स्पॅननी. पहिलं 2 मीटरचं एक लिफ्ट आहे, मग राहिलं किती डिस्टन्स? 8 मीटर. 8 मीटर मध्ये किती लिफ्ट येणार आहेत? 8 मीटर मध्ये किती लिफ्ट येणार आहेत राहिलेल्या 8 मीटर मध्ये? 2 ते 3 एक लिफ्ट, 3 ते 4 दुसरं लिफ्ट, 4 ते 5 तिसरं लिफ्ट, 5 ते 6 चौथं लिफ्ट, 6 ते 7 पाचवं लिफ्ट, 7 ते 8
6वं लिफ्ट 8 ते 9, 7वं लिफ्ट आणि 9 ते 10 8वं लिफ्ट. ठीक आहे. मग 2 ते रिमेनिंग डिस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये 8 लिफ्ट येणार आणि हे 2 मीटर पर्यंतच एक. मग टोटल लिफ्ट किती आले रे? 10 मीटर साठी 10 मीटर साठी टोटल लिफ्ट किती आले? 8 + 1 असे 9 लिफ्ट आले. आर यू गेटिंग? समजलंय का? समजलंय का सर्वांना? प्लीज रिस्पॉन्ड. लीड आणि लिफ्ट. यू कॅन रिप्लाय यस, नो, नाही समजलं. परत एकदा सांगतो. पंधरा मीटर साठी किती लिफ्ट येतील रे? फास्ट. अरे 15 मीटर साठी 14 लिफ्ट येणार. सर्वांना समजलंय का? लीड आणि लिफ्ट कसं कॅल्क्युलेट करतात ते? I hope it is grabbed by you. If you are having still any doubt, please ask me. Please respond me in chat box. Yes, no, sir, समजलंय, नाही समजलंय. But don't give any null and void reaction. Shall we move forward? Okay. जरा वरती घेतो मी. If you are getting this, then we will heading toward this next point of our chapter, that is overhead charges. आता बांधकामामध्ये कुठले कुठले ओव्हरहेड चार्जेस म्हटलं जातं किंवा काय असतात ही ओव्हरहेड चार्जेस? ठीक आहे. The overhead cost comes to about 6 to 8% of the project cost and include the indirect expenses incurred during the execution of a project. Okay, what are the overhead charges? Overhead cost comes to about 6 to 8% of the project cost, and that includes the indirect expenses incurred during the execution of the project. That means there are some expenses that we have to consider while creating or while determining our estimation or preparing the estimate. Okay, some indirect expenses which are incurred and which are not the part of our estimate at first. Okay, that is at the preliminary level. So that indirect expenses we have to consider while preparing the detailed estimate. So that indirect expenses or that particular cost, we called it as a overhead cost. Now generally there will be question like this: write a short note on the overhead cost, okay, in your question paper, or there may be one MCQ which is being asked on this particular topic. A 4-mark short note or a single mark MCQ will be there. So there are two categories of the overheads basically. First category we called it as general overhead, and second category we called it as job overheads. Now see the different contents of the general overheads. In the general overheads we have to consider the establishment, that is office staff, and their salaries. ठीक आहे, ऑफिस स्टाफची सॅलरी. त्यानंतर आहे स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज, जे काही तुम्ही स्टेशनरी खरेदी करताय, पेन, पेन्सिल, रबर, खोड रबर, ठीक आहे, पट्टी, तुमचं शीट, हाफ इम्पेरियल किंवा फुल इम्पेरियल शीट ड्रॉइंग काढण्यासाठी, किंवा प्रिंटिंग, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅनचे प्रिंटआउट घेताय किंवा एखादं जे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल तुमच्या कन्स्ट्रक्शन साईट रिलेटेड, प्रिंटर तुम्ही खरेदी करताय, कम्प्युटर आहे तुमच्याकडे,
ठीक आहे. हे झालं, तो जो खर्च असतो त्याच्यासाठी लागणारा जो खर्च असतो, प्रिंटिंगचा खर्च, स्टेशनरीचा खर्च, पोस्टेजेस, तुम्ही पोस्ट पाठवताय, किंवा ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, टेलिफोन, रेंट अँड टॅक्सेस, दीज आर नथिंग बट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ जनरल ओव्हरहेड्स. हे विसरू नका. जनरल ओव्हरहेड मध्ये काय काय येतं? जनरल ओव्हरहेड मध्ये ऑफिस स्टाफची सॅलरी येते, त्यानंतर स्टेशनरीचा खर्च येतो, प्रिंटिंगचा खर्च येतो, पोस्ट जे काही तुम्ही करणार आहात कुरिअर्स त्याचा खर्च येतोय, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आहेत, टेलिफोनचा खर्च असतो, मोबाईल अलाउन्स. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे मोबाईल अलाउन्स? तुम्हाला हे माहिती आहे, तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर कुठले कुठले अलाउन्स भेटतात? नुसतं जॉब करायचं म्हणजे नोकरी भेटल्यानंतर खुश व्हायचा तो एक भाग आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीज काय काय आहेत हे खूप महत्वाचा पॅरामीटर असतो. अपार्ट फ्रॉम दी फिक्स सॅलरी, तुमचं जे काही वेतन ठरलेलं असेल, या वेतना व्यतिरिक्त, मूळ वेतनाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले कुठले अलाउन्सेस भेटतात, की ज्यामध्ये असतो एक डेली अलाउन्स, ज्याला डीए असं म्हटलं जातं. ठीक आहे, डेली अलाउन्सेस. त्यानंतर असतं तुम्हाला टेलिफोन अलाउन्स, म्हणजे मोबाईलचा किंवा मोबाईल अलाउन्स. मोबाईलचं बिल कंपनी भरत असते तुमच्या, जे काय तुमचा खर्च येतो. पोस्टपेड कार्ड असतं किंवा प्रीपेड कार्ड कंपनी तुम्हाला ऑफर करते आणि त्याचा खर्च ही कंपनी प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. त्यानंतर असतं तुम्हाला पेट्रोल अलाउन्स, तुम्ही जर खूप लांबच्या डिस्टन्स वरती जाताय, ठीक आहे, किंवा तुम्ही किती डिस्टन्स वरती जा, त्याचा पेट्रोल अलाउन्स असतो. पेट्रोल अलाउन्स जनरली, आता जो मला पेट्रोल अलाउन्स होता इन 2013, दॅट आय कॅन शेअर, ₹2 पर किलोमीटर. ठीक आहे. 2 ते 5 रुपयाच्या आसपास होता तो. आता बदलला, आता भरपूर झाला. पेट्रोल अलाउन्स भरपूर भेटतो तुम्हाला, तगडा भेटतो. ठीक आहे. पेट्रोल अलाउन्स असतो. त्यानंतर तुम्हाला फूड अलाउन्स असतो, जर तुम्हाला कंपनीतर्फे जर लंच किंवा डिनर किंवा ब्रेकफास्ट किंवा टी जर ऑफर होतं, जो काय हाय टी ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे, तर तो अलाउन्स असतो त्यामध्ये. त्यानंतर ट्रॅव्हल, तुमचा जाण्याचा खर्च, जर तुम्ही स्वतःची गाडी नाही, कंपनीच्या किंवा बाय बस तुम्ही जाणार असाल तर त्याची सगळी बिलं हे सँक्शन होत असतात, कंपनीच्या कामासाठी गेलेले, वैयक्तिक दौऱ्यासाठी नाही. त्यानंतर रेंट आणि टॅक्स. रेंटमध्ये HRA नावाचा प्रकार असतो. ठीक आहे. HRA म्हणजे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस, त्याला म्हटलं जातं HRA. तुमच्या सॅलरी स्लिपवरती ते डिडक्शन मध्ये दिलेलं असतं. म्हणजे सॅलरीमध्ये काय काय कटआउट होते, PF कटतोय किंवा HRA कटत असतो, DA कटत असतो तुमचा. ठीक आहे. DA दिलेला असतो. किती आहे DA? 100% DA, 105%, 6%, 7%, ठीक आहे, 80% DA, तर काय मेन्शन केलेलं असतं. तुमच्या प्रोफेशनल पार्ट करिअरमध्ये हाही पार्ट लक्षात ठेवा. सॅलरी स्लिपवरती काय काय एक्सपेन्सेस दिलेले आणि काय काय कटआउट होतंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आहे जॉब ओव्हरहेड्स, सेकंड कॅटेगरी आहे ओव्हरहेड मधली. त्यामध्ये सुपरविजन, म्हणजे सॅलरीज ऑफ द इंजिनियर्स अँड सुपरविजर, दोज हू आर वर्किंग ऑन द साईट, जे साईटवरती काम करतात. जॉब ओव्हरहेड, मग साईटवरती कोण असतो? इंजिनियर असतो. ऑफिस स्टाफ बॅक ऑफिसमध्ये असतो, बरोबर आहे. साईटवरती इंजिनियर असतो, सुपरवायझर असतो, मग त्यांची सॅलरी ह्या जॉब ओव्हरहेड मध्ये जातात. त्यानंतर हँडलिंग ऑफ मटेरियल्स, मटेरियल हँडल करण्याचा चार्ज, रिपेअर, कॅरेज अँड डिप्रिशिएशन. ठीक आहे. एखादा मटेरियल असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, ठीक आहे, किंवा टूल्स आणि प्लांट्स असतील तुमचे. बेसिकली एखादं मशीन आहे, मशीनला रिपेअर करावं लागतं, मेंटेनन्स करावं लागतं, किंवा त्याचं मशीनचं डिप्रिशिएशन होत असतं. डिप्रिशिएशन म्हणजे त्याची झीज. ठीक आहे. दरवर्षी वापरून वापरून मशीन थोड्याफार प्रमाणामध्ये झीज होत असते, तर ते जॉब ओव्हरहेडमध्ये येतं. त्यानंतर लेबर अम्युनिटीज, तुमच्या कामगारांना तुम्ही काय काय सुविधा दिल्यात. आपल्याकडे लेबर ऍक्ट आहे, कुठल्याही लेबरवरती अन्याय होणार नाही त्यासाठी तो ऍक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्कर्स कॉम्पेन्सेशन, इन्शुरन्सेस, इंटरेस्ट ऑन द इन्व्हेस्टमेंट अँड लॉसेस ऑन ऍडव्हान्सेस, हे काही जॉब ओव्हरहेड्स झालेत. समजले हा भाग ओव्हरहेड्सचा. त्यानंतर आपला जो लास्ट पार्ट असणार आहे तो आहे तुमचा टास्क वर्कचा, आणि तो पार्ट मी तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करेल, कारण टास्क वर्क आय रिक्वायर अराउंड 1 hour टू डिस्कस दॅट टास्क वर्क थरोली. ठीक आहे. सो आय विल टेक द लास्ट पार्ट, दॅट इज द लास्ट पॉईंट ऑफ आवर युनिट नंबर 2. म्हणजे आपले 2 युनिट संपलेत आता ऑलमोस्ट, आणि आपण तिसऱ्या युनिटकडे जाणार आहोत. तो पण खूप मोठा धडा आहे. त्यानंतर मात्र छोटी छोटी धडे, ते पटापट संपतात, 5-5 तासात संपतात. पण युनिट नंबर 2 आणि 3 आणि लास्ट युनिट, युनिट नंबर आय थिंक 7, ते पण थोडंसं मोठं आहे. व्हॅल्युएशनचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये. सो आय थिंक you are getting everything whatever we have discussed today. Still, if you are having any doubts, any queries with you, you can ask me, else I will take your attendance.
and I will take your leave after that. If you are having any doubt, you can put it in the chat box. Huh? Meanwhile, I will take your attendance. समजलं नसेल तर विचारा परत एकदा मी रिपीट करतोय. And I'm happy that you have understood me because today I'm not feeling well at all, but still I have tried to conduct your lecture. I don't know how much efficiently I have taken today's lecture, but I have tried my level best. But hopefully I will recover very soon. If you are having any doubt, you can put me in the chat box. Huh? Don't put your roll numbers in the chat box. I'm taking your attendance. What? 23. What I told you, don't put. You can put your doubts in this chat box, but not the attendance. Okay, I have taken your attendance. Don't worry about that. If you are having any doubt in this particular part, please ask me. We are having few minutes with us, so that I can clarify your all doubts, and I will conclude the unit. That's the last part, task work. In the next part, I think tomorrow we will get 2 hours. Tomorrow only. In that we will discuss the remaining part, and we will start begin with the practicals. Okay. So if you are having any doubt, you can ask me rather than putting the attendance in the chat box. My dear students, I have taken your attendance. I have noted your attendance. Don't put your attendance in the chat box. Put queries and doubts in the chat box rather than the attendance. काही शंका? चला आज विचारतो मी जरा. आज बरीच लोक दिसत आहेत खूप दिवसांनी. अजिंक्य, रोल नंबर 57. काही शंका? अजिंक्य जी, you can unmute and you can talk. साजन, रणजित, काही शंका? समजलेलं कळलंय? सॉरी, शिकवलेलं समजले तुम्हाला? लेट मी करेक्ट मायसेल्फ. सौरभ, रोल नंबर 66. सौरभ,
आजचा भाग समजलाय शिकवलेलं सर्व? येस सर. ओके ओके. काही डाऊट असल्यास विचारत चला. सत्यजित, रोल नंबर 39. गर्ल्स, समजलंय का सर्वांना? काही शंका असल्यास विचारा. हा बोला. आजचा भाग समजलाय? रोल नंबर 33, आशिष जी, आशिष बोराडे. सायली, एनी डाउट? समजलंय सर्व पार्ट? Or anything that I will repeat in the next lecture, you can give me your valuable suggestions. जर काही डाऊट असल्यास विचारा. श्वेता, then who else is there? प्राजक्ता, आमिर जी, रोल नंबर 54. ठीक है. I hope today's part you are getting it and you are not having any doubt with this. But still, if you are having any doubt, you can ask me at any time. Okay, my communication network is available with you anytime. You can call me at any time. Okay. फक्त शंका येऊ द्या मनामध्ये आणि शंका विचारत चला. आय एम व्हेरी हॅपी. few days before from your class 2 or 3 students called me regarding their doubts. Okay, some tender work is there and other some doubts are there. I think Samarth has asked me something. Okay, so ask me some questions. I love to give the answers. If at that time it is not possible that I am having the answer, then definitely I will resolve that queries in the next part only. Okay. Chalo. So with that note, I will take your leave for this today's lecture. Thank you for attending the lecture and attending with the patience and with the sincerity. Now you are showing your class is already, it's a sincere class that I have seen. So I'm very happy with that note. So I conclude this session. Please stay home, take care of your family members. Goodbye.